नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोलतो मराठी या पाठाचा पुढचा भाग आज आता आपण बघणार आहोत। भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते। आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहे। मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत। टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही। आता लेखकाने उदाहरण दिले, मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणे योग्य नाही का? आता या ठिकाणी लेखकाने सांगितले की मराठी भाषा ही फक्त मराठीच राहिलेली नाहीये, तर इतर अनेक भाषांमधले शब्द मराठीने स्वीकारलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी सांगितले नदीसारखी प्रवाही आहे। काही शब्द सतत येत असतात म्हणजे एका शब्दाची, वरती आपण उदाहरण बघितलं होतं मारणे, एकाच शब्दाचे अनेक अर्थ त्या ठिकाणी येत असतात। एका शब्दाचे अनेक अर्थ येत असतात आणि अनेक वेगवेगळ्या भाषांमधून मराठीने नवीन शब्द स्वीकारलेले आहेत। आता आपण बोलताना खूप सारे इंग्रजी शब्द वापरत असतो, अगदी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जाणवत देखील नाही की हा इंग्रजी शब्द आहे, तो आपण मराठीचा करून घेतलाय। असेच फारसी, संस्कृत, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपण मराठीमध्ये सामावून घेतले। जसं की उदाहरण दिले त्यांनी, टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही। अगदी अडाणी माणूस जरी असला ना तरी तो टेबलच म्हणतो, त्याला इतर दुसरा शब्दच माहित नाही टेबलसाठी। परंतु अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या शब्दांचा अतिरेक होणं देखील फायद्याचं नाहीये। त्यांनी इथे उदाहरण दिलंय, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरणं तेही योग्य नाही। त्यांनी दिलंय मी स्टडी केली। आता स्टडी हा शब्द कोणत्या भाषेतला आलाय? इंग्रजी भाषेतला आलाय। आता मी स्टडी केली यातून अगदी म्हणजे कुठलाही शब्दाचा अर्थ व्यवस्थित लागत नाही। त्याऐवजी जर समजा साधा सरळ मी अभ्यास केला असं म्हणणे योग्य वाटत नाही का? तर लेखिकेने तेच सांगितलंय, मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, तिने इतर अनेक भाषा सामावून तर घेतल्या आहे, परंतु नको त्या ठिकाणी इतर भाषांचा वापर करणं देखील काय आहे? चुकीचं आहे। त्या ठिकाणी शुद्ध मराठीचा देखील वापर करता येऊ शकतो आणि मराठीचं व्याकरण ते महत्त्वाचं आहे। मी स्टडी केली या ठिकाणी काय, स्टडी हा कोणत्या याच्यामध्ये गेला? स्त्रीलिंगामध्ये गेला। मी अभ्यास केला, अभ्यास कोणत्या याच्यामध्ये आला? पुल्लिंगामध्ये आला। म्हणजे आला की नाही फरक? क्रियापदामध्ये केला, केली। म्हणजे या ठिकाणी मराठीचं व्याकरण लक्षात घेणं देखील खूप गरजेचं आहे। पुढे आपण बघू, भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे। आता उत्पत्ती म्हणजे उगम शोधणे। यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते। मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी। जुन्या काळी साखर मॉरिशसहून यायची म्हणून तिला मोरस असं म्हणतात, तो संबंध आहे। शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे यातून कळते। आता लेखिकेने सांगितलंय की आपल्याला जर एखादा शब्द समजून घ्यायचा असेल ना, तर त्या शब्दाची उत्पत्ती म्हणजे उगम कुठून झालेला आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे। त्यांनी अगदी साधं उदाहरण दिलंय दैनंदिन जीवनातलं, मोरांबा म्हणजे आपण काय करतो? कच्ची कैरी किसून आपण त्यामध्ये साखरेमध्ये जे शिजवतो त्याला आपण मोरांबा म्हणतो। परंतु जर शब्दशः अर्थ घ्यायचा मोर, आता हा मोर म्हणजे आपण मयूर म्हणू का आपला राष्ट्रीय पक्षी? नाही, तर त्या ठिकाणी मोर ह्या शब्द कशाशी संबंधित आहे? मोरस। आता मोरस म्हणजे जुन्या काळात काय म्हणायचे त्याला? मोरस म्हणजे साखर। मोरस या शब्दाला काय म्हणतात? साखर म्हणतात। आता साखरेला मोरस का म्हणायचे हे देखील त्यांनी दिलंय। प्रत्येक शब्दाचं बघा किती गंमत आहे। मोराचा शब्द मोरसशी आहे, मोरस म्हणजे साखर, साखरेला मोरस का म्हणतात हे देखील लिहून ठेवलेलं आहे। जुन्या काळी साखर कुठून यायची? मॉरिशसवरून यायची, त्यामुळे तिला काय म्हणायचे? मोरस म्हणायचे। आता विचार करा, मोरांबा म्हणजे काय? साखरेमध्ये आंबा शिजवून तयार केलेला पदार्थ। आता लागता का? मोरस अधिक आंबा बरोबर मोरांबा हा शब्द। मोरस म्हणजे साखर, आंबा म्हणजे कैरी, तो असतो मोरांबा। इथे कुठेही मोराचा संबंध येत नाही, तिथे साखर आणि आंबा याचा संबंध येतो। म्हणजे आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याची उत्पत्ती माहिती असणं गरजेचं आहे। तर त्यांनी सांगितलंय कदर करणे असे आपण म्हणतो। कदर करणे म्हणजे काय? आता कदर
असं लिहिलंय. कदर म्हणजे काय? काळजी करणे. कदर करणे म्हणजे काळजी करणे. तो वाक्प्रचार आहे, हे आपल्याला माहिती. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख करणे हा शब्द आपण घेतलाय. आता अरबी शब्द कोणता आहे? कद्र. तिथे कसा लिहिलाय बघा, र त्या ठिकाणी आपण द मध्ये मिक्स केलेला आहे. कद्र. तर कद्रचं आपण काय केलेलं आहे? मराठीमध्ये कदर केलेला आहे, म्हणजे गुणांची पारख करणे. हा एक अरबी शब्दापासून आलेला शब्द आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले, शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाही. उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अनुसूया असे आहे. आता त्यांनी काय सांगितलंय? अनुसया. अनुसया असे नाव नसून ते अनुसूया असे आहे. अनुसया. अनुसया हे एका मुलीचं नाव आहे. आणि अनुसूया. अनुसूया म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण त्याला जेलसी म्हणतो. दुसऱ्याचं चांगलं आपल्याला बघवत नाही, त्याला अनुसूया म्हणतात. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया मत्सर नसलेली अशी ती अनुसूया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का होतो. असूया. असूया म्हणजे काय? मत्सर. अनसूया म्हणजे काय? अनसूया म्हणजे काय? ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मत्सर किंवा जेलसी फिलिंग नसते त्याला म्हणतात अनसूया. आणि अनुसया हे नाव आहे. इथे उकार कशाला दिलाय? नू ला दिलाय. इथे उकार कशाला दिलाय? स ला दिलेला आहे. त्याच्यावरून बघा शब्दाचा अर्थ किती बदलला. उच्चार करताना आपल्याला जेमतेम सारखेच वाटतात, परंतु या ठिकाणी खूप मोठा फरक आहे. तसेच जरा जर्जर हा एक संस्कृत पासून आलेला शब्द आहे. जरा जर्जर. आता त्याचा अर्थ काय होतो? जरा जर्जर वार्धक्याने विकल झालेला. वार्धक्याने म्हणजे म्हातारपणाने अगदी काय म्हणतो आपण, खंगून गेलेला. एखादा म्हातारा व्यक्ती जर असतं ना की अगदी पूर्णपणे पराधीन झालेलं असतं, त्याला म्हणतात जरा जर्जर होणे. यातील ज चे उच्चार तालव्य. तालव्य म्हणजे आपली जीभ कुठे लावायची आहे? ताळूला लावायची. टाळू म्हणजे वरचा भाग, आपल्या तोंडातला वरचा जो भाग आहे त्याला तालव्य म्हणतात. ज. ज हा कोणता आहे? तालव्य आहे. तर जरा. जरा म्हणजे कोणतं? थोडे. जरा म्हणजे थोडे. आणि जर म्हणजे कलाभूत. ह्या शब्दातील ज चे उच्चारण दंतमुलीय आहे. आता शेवटचा जो जर आहे ना तो दंतमुलीय म्हणजे पुढच्या दातांच्या मुळांना आपल्या जिभेचं टोक लागलं पाहिजे, त्याला म्हणतात दंतमुलीय आहे. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. दंतमुलीय. उच्चारावरही अर्थ बदलत असतो. बघा पहिला ज आहे तो तालव्य आहे ज, आणि दुसरा ज आहे तो कोणता आहे? दंतमुलीय आहे. त्याच्यावरून देखील शब्दांचा अर्थ किंवा शब्दांचा उच्चार हा बदलत असतो. भाषेत आपण अनेक शब्द कसे उच्चारतो, कोणत्याही अक्षराशी कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्व आहे. आता ज्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस बघतो की आपले जे स्वल्पविराम किंवा पूर्णविराम जे आहे ते कोणत्या ठिकाणी वापरायचं किंवा कोणत्या ठिकाणी थांबायचं. एखादा शब्द जर बोलायचा असेल, वाक्य बोलायचं असेल तर कोणत्या ठिकाणी आपण थांबायचं आहे यावरून देखील त्या शब्दाचा अर्थ बदलत असतो. सूतकताई हा शब्द सूतक ताई असा लिहिला तर कसं वाटेल? सूतक म्हणजे काय? कोणीतरी गेल्यानंतर जे घरात पाळलं जातं ते सूतक. आणि ताई. ताई म्हणजे काय? मोठी बहीण. आता सूतक ताई म्हणू का आपण त्याला? नाही, सूत कताई. आता शब्द बघा, सूत म्हणजे काय? कॉटन. आणि कताई म्हणजे ते धागा तयार करतात, त्याला म्हणतात सूत कताई. असा लिहिलेला बरं वाटेल का? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना आता हे जे दोन विसर्ग आहे त्याला आपण ह चा उच्चार करतो, जसं आहा असतं आपलं, तसं अक्षरशः. आता तो अक्षर आणि शहा असं लिहिला तर चालेल का? तर नाही, हे एका गुजराती व्यक्तीचं नाव होऊन जाईल अक्षरशः. बरोबर की नाही? पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्यांना पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काही गोष्ट आली आहे का हा शोध घेणं म्हणजे फुकट उद्योग ठरेल. कारण असं कुठंही पुराणातली वांगी पुराणात, एका पुराणामध्ये एखाद्या वांग्याची गोष्ट होती ती शोधणं हा अर्थ इथे अभिप्रेत नाहीये. तर काही गोष्टी, जुन्या गोष्टी ज्या असतात त्या जुन्या ठिकाणीच योग्य वाटतात, नवीन काळाबरोबर त्या गोष्टी योग्य वाटत नाही, हा त्या म्हणीचा अर्थ आहे. आता आपण वांग्याशी संबंधित पुराणामध्ये एखादी गोष्ट शोधू का रामायण महाभारतामध्ये? तर नाही, आपल्याला कितीही शोधलं तरी काहीही सापडणार नाहीये. तिथे मूळ म्हण होती पुराणातील वानगी पुराणात. आता हा न जो आहे हा आपण काय करून टाकलाय? त्या ठिकाणी उच्चार बदलत त्याचा अनुस्वार करून टाकलाय. वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरण. पुराणातली उदाहरण ही पुराणातच चांगली वाटतात
आत्ताच्या काळामध्ये किंवा म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये त्याचा आपण वापर करू शकत नाही. म्हणून वानगी म्हणजे काय अर्थ घेतलाय? उदाहरण. इथे वांगी म्हणजे कोणता वांगी येतो? खायची वांगी येतात. बघा उच्चार, वांगी आणि वानगी आहे की नाही उच्चारामध्ये ना अर्थामध्ये फरक. पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. अशीच मराठीमध्ये काय तयार होत असते? फजिती होत असते, गंमत तयार होत असते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात, ती आपल्याला चकवतात. आता बघा आपण उदाहरण बघू की दोन शब्द सारखी असतात परंतु त्यांचा अर्थ मात्र कसा असतो? पूर्णपणे वेगळा असतो. राजाचे कलेवर प्रेम होते आणि दुसरं वाक्य आहे अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. कलेवर दोघं शब्द काय आहेत? सारखेच आहे. कुठलंही काना मात्रा वेलांटीचा फरक नाहीये. आता या ठिकाणी कलेवर हा शब्द म्हणजे कोणती? आर्ट. राजाला एखादी जी कला असते त्या कलेवर अत्यंत प्रेम, म्हणजे मग तिथे तुमची चित्रकला असेल किंवा नृत्य असेल, गायन असेल, ह्या ज्या कला आहेत या ठिकाणी अभिप्रेत आहेत कलेवर. आणि दुसरं जे कलेवर आहे या ठिकाणी प्रेत, एखाद्या मेलेल्या व्यक्तीचं जे प्रेत असतं, डेड बॉडी असते, त्याला या ठिकाणी कलेवर म्हणतात. म्हणजे शब्द दोघं सारखेच आहेत परंतु त्यांचा अर्थ मात्र पूर्णपणे भिन्न आहेत. आता पहिल्या वाक्यामध्ये कला आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कलेवर म्हणजे शव किंवा प्रेतापण असा अर्थ आलेला आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. आता शक्तिस्थळे म्हणजे काय की कोणत्या शब्दाचा अर्थ कोणत्या ठिकाणी बदलतो आहे, पूर्ण विराम, जे विरामचिन्ह आहेत मराठी भाषेतले, व्याकरण आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे लेखिकेने? शक्तिस्थळे म्हटलेले. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. भाषेचा योग्य सन्मान म्हणजे आपली भाषा आहे ती अगदी योग्य प्रमाणात किंवा योग्य पद्धतीने वापरली गेली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा उच्चारामधल्या चुका, लिखाणामधल्या चुका किंवा दोन भाषांचं नको त्या ठिकाणी मिश्रण करणं हे अभिप्रेत नाहीये. त्या ठिकाणी आपल्या भाषेचा अपमान न करता आपली मराठी भाषा जी आहे ही नक्कीच अगदी योग्य पद्धतीने बोलली गेली पाहिजे. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्याला आपल्या भावी जीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. लहान मूल ज्यावेळेस बोलायला शिकतं ते काय अगदी आपलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं आपण, अगदी घरात जर समजा मराठी बोलत असेल तर ते मराठीच बोलणार, ते काही इंग्रजी बोलायला शिकत नाही. अगदी पहिल्या शब्दापासून ते मराठी बोलत असतं. म्हणून अगदी ही मराठी भाषा जी आहे, जशी मुलाला आई जशी सतत जवळ असते त्या पद्धतीने ही भाषा देखील त्याच्या सतत जवळ असते. त्याची ज्या भावना असतात त्या व्यक्त करण्यासाठी ही जी मराठी भाषा आहे ही त्याला मदत करत असते. त्यामुळे त्या मराठी भाषेवर जसं आईवर प्रेम करतो तसंच भाषेवर देखील प्रेम करायला हवंय आपण. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता बघा, पाऊस पडणे, आता पाऊस पडत आहे, ही पाऊस पडण्याची एक क्रिया आहे आणि त्याने बघा कशा पद्धतीने पाऊस पडण्याची क्रिया आहे आणि दोन व्यक्ती कशा पद्धतीने त्याला काय म्हणतात प्रतिसाद देत आहे. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. आता या ठिकाणी एखाद्या कवी मनाचा व्यक्ती असेल त्याच्या मनातून नक्कीच ह्या भावना व्यक्त होतील. आणि एखादा अरसिक माणूस असेल, आपण म्हणू शकतो की ज्याला त्याचं डेली रुटीन जे आहे ते खूप प्रिय आहे, तो काय सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडलं, म्हणजे एका ठिकाणी आनंद व्यक्त होताना दिसतोय आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र फजिती झालेली किंवा दुःख जाणवलेलं दिसतंय आपल्याला. अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात, म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त होत जातात. आपल्या मराठी भाषेमध्येच अगदी एकाच क्रियेवर आपण वेगवेगळ्या भावना देखील व्यक्त करू शकतो. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. त्यांनी सांगितले की भाषेचे जे ही सूक्ष्म ज्या गोष्टी, अगदी बारीक सारीक ज्या गोष्टी आहे या जर जाणून घेतल्या तरच खऱ्या अर्थाने आपल्या मराठी भाषेचा सन्मान होईल असं म्हणतायत. आणि त्या ठिकाणी नक्कीच लेखिकेला कवी सुरेश भटांचे शब्द आठवतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि या ठिकाणी आपला हा पहिला धडा संपलेला आहे.